सगळे नेते आपल्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, मी 84 वर्षाचा झालो असे म्हणतात. तुम्ही माझं काय बघितलं? अजून मी काही म्हातारा झालो नाही. भल्या भल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करू नका. हे महाराष्ट्रातला एका अजूनही तरुण असणाऱ्या नेत्याचे बोल. या नेत्याने महाराष्ट्रातल्या राजकारणाला कोडून प्यायलं. अजूनही यांच्या मनाचा आणि खेळीचा ठाम पत्ता कोणाला लागत नाही. महाराष्ट्रातील आघाडीचे हे नेते म्हणजे शरदचंद्र पवार, जे एक नाही दोन नाही तब्बल 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. आणि इतक्या वेळा मुख्यमंत्री होऊनही 5 वर्षाचा कार्यकाळ काही त्यांनी पूर्ण करता आला नाही. तर चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात शरद पवार यांच्या कार्यकाळाबद्दल. नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. 1960 पासून महाराष्ट्राला सगळेच खंदे राजकारणी मुख्यमंत्री म्हणून मिळाले. काहींना 5 वर्ष गाजवली तर काहींनी कार्यकाळाच्या आधीच पद सोडावं लागलं. पण या काळात त्यांनी कधी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं नाही. आज अशाच एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने मुख्यमंत्री होण्याआधीच राजकारणाची समीकरणं बदलली. राजकारणात ज्यांनी ज्यांची हयात घालवली ते महाराष्ट्राचे खंदे शरद पवार. पण तुम्हाला हे माहिती आहे का की शरद पवार यांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदासाठी थेट बंडखोरीच केली होती. हा किस्सा पण या राजकारणात थ्रिल आणतो. त्याच्यात झालं असं की इंदिरा गांधींनी 25 जून 1975 ला लावली होती आणीबाणी. आता या आणीबाणीत काय झालं होतं हे तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे काँग्रेसमधले अनेक नेते इंदिरा गांधींच्या विरोधात होते. अखेर 21 मार्च 1977 ला आणीबाणी हटवण्यात आली. आता ही आणीबाणी हटवल्यानंतर काँग्रेसमध्ये सगळंच नीट होतं का? तर अजिबातच नाही. हे इतक्या थराला गेलं की काँग्रेस पक्षात फूट पडली. ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचा एक गट आणि इंदिरा गांधींचा दुसरा असे 2 गट झाले. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आणि शरद पवार हे चव्हाण रेड्डी गटात, तर नाशिकराव तिरपुडे, रामराव आदी हे इंदिरा गांधी यांच्या गटात गेले. आता यावेळी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस पक्ष पुरता पडला. जनता पक्षाचं सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. याच वेळी महाराष्ट्रातही निवडणुका झाल्या. जनता दलाला 99 जागा मिळाल्या, पण या काही सत्तेसाठी पुरेशा नव्हत्या. चव्हाण रेड्डी गटाला 69 तर इंदिरा गांधी गटाला 62 जागा होत्या. बहुमत मात्र कोणालाही नाही. तेव्हा महाराष्ट्रात चव्हाण रेड्डी आणि इंदिरा गांधी असे दोन्ही गट एकत्र आले आणि या सरकारमध्ये रेड्डी चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि इंदिरा काँग्रेसचे उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे बनले. महाराष्ट्रात 2 पक्ष एकत्र येत आघाडी करून सरकार स्थापन करणं आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री बनवणं या 2 गोष्टी पहिल्याच वेळेस आपण पाहत होतो. तशा या वर्षी बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रात पहिल्यांदा घडल्या. पण तेव्हा हे घडत असताना शरद पवारांनी बंडखोरी केली असं म्हणतात. पण ती बंडखोरी की मुत्सद्देगिरी, चला पाहूया. नाशिकराव तिरपुडे हे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना कामच करू देत नव्हते. सतत ते स्वतःच वर्चस्व दाखवून द्यायचा प्रयत्न करायचे. अशातच 1978 साली पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण 38 आमदारांना घेऊन भर अधिवेशनात बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात समांतर काँग्रेस असा नवा गट स्थापन केला. या बंडखोरीने वसंतदादांचं सरकार अल्पमतात आलं आणि ते पडलं. त्यानंतर जनता पक्षानं शरद पवारांच्या समांतर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्यांच्या विधिमंडळात नेतेपदी निवड केली. पवारांनी तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांचा 18 जुलै 1978 रोजी भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. त्याच दिवशी म्हणजे 18 जुलै 1978 रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि वयाच्या 38व्या वर्षी शरद पवार पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान झाले. ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आणि शरद पवारांच्या नेतृत्वात 17 कॅबिनेट आणि 17 राज्यमंत्र्यांसह राज्यात पूर्वोत्तर म्हणजेच पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग सुरू झाला. उपमुख्यमंत्रीपद सुंदरराव सोळंके यांच्याकडे सोपवण्यात आलं. शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोविंदराव आदिक, दत्ता मेघे, सदानंद वर्दे, भाई वैद्य, एन.डी. पाटील यांच्यासारखे नेतेही त्यावेळी पवारांच्या पुलोत सरकारमध्ये मंत्री म्हणून होते. जवळपास 2 वर्ष शरद पवारांच्या नेतृत्वातील पुलोतचं सरकार चाललं. मात्र 1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा इंदिरा गांधी केंद्रात सत्तेत आल्या आणि पंतप्रधान झाल्या. त्यानंतर 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोत सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवड चालू केली. अशा प्रकारे शरद पवार यांचं पहिलं मुख्यमंत्रीपद 1 वर्ष 214 दिवसांचं ठरलं. शरद पवारांना दुसरं मुख्यमंत्रीपद मिळालं ते खरं तर राजीव गांधींमुळे.
आणि हे होतं काँग्रेसमध्ये घर वापसीचं गिफ्ट. आता ही काय भानगड, चला बघूया. पुलोतचं सरकार गेल्यानंतर 6 वर्षे विरोधी बाकांवर बसलेले शरद पवार 7 डिसेंबर 1986 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये परतले. तेव्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र काँग्रेसमधील वातावरण तेव्हा काही फारसं बरं नव्हतं. शंकरराव चव्हाण हे झिरो बजेटच्या मुद्द्यांवर टीकेचं लक्ष बनले होते. नवीन सरकारी भरती न करण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं कारण बनत होतं. त्यात काँग्रेसमधीलच एक गट त्यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला सारण्यासाठी प्रयत्नशील होता. महाराष्ट्र काँग्रेसमधील तेव्हाचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील हे राजस्थानचे राज्यपाल होते. शरद पवार सांगतात की वसंतदादांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शंकरराव चव्हाण नको होते, त्यामुळे राजस्थानच्या राजभवनातूनच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलासाठी त्यांनी सूत्रे हलवली. किंबहुना नंतर राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन ते मुंबईत आले आणि मुंबईतून शंकरराव चव्हाणांना हटवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली. अखेर शंकरराव चव्हाण पाय उतार होणार हे नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर नवीन नाव शोधण्याची जबाबदारी ही वसंतदादांकडे होती आणि त्यांच्यासमोर रामराव आदिकांपासून अनेक पर्याय होते. मात्र त्यांनी शरद पवार यांना निवडलं. खरं तर शरद पवार यांनीच 1978 साली वसंतदादांचं सरकार पाडलं होतं, पण तरीही वसंतदादांनी आपल्याला 1978 साली निवडल्याचं पवार आजही कौतुकानं सांगतात. त्यानंतर शरद पवार यांचं नाव राजीव गांधींपर्यंत पोहोचलं. जून मध्ये पवार सहकुटुंब गोव्यात होते. त्यावेळी गोव्यातच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पवारांना फोन केला आणि थेट दिल्लीला बोलावलं. तिथेच राजीव गांधींनी पवारांना सांगितलं की शंकरराव चव्हाणांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेत आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देत आहोत. अखेर 26 जून 1988 रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथ घेतली आणि ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. पवारांना मुख्यमंत्री पदाचा हा कार्यकाळ केवळ 3 मार्च 1990 पर्यंतच पूर्ण करता आला, म्हणजे 1 वर्षच. कारण त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि पवारांना नियमाप्रमाणे पद सोडावं लागले. शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते 1990च्या निवडणुकीनंतर. ही निवडणूक काँग्रेसनं शरद पवार यांच्या नेतृत्वात लढवली होती. मात्र निवडणुकीला अनेक पदर होते. महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप हे 2 पक्ष युती करून एकत्रित आले होते, त्यामुळे काँग्रेस समोर मोठं आव्हान होतं. शिवाय निवडणुकीच्या 4 वर्षापूर्वीच पवार काँग्रेसमध्ये परतले होते आणि शेवटची 2 वर्षच मुख्यमंत्री पद मिळालं होतं, त्यामुळे हे आव्हानात्मक परिस्थिती होती. या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनं 84 जागांपर्यंत झेप घेतली तर काँग्रेसला 147 जागा जिंकता आल्या. त्यामुळे बहुमताचा आकडा काँग्रेसकडे होता. मात्र तेव्हा पवार जवळपास काठावर पास झाले असले तरीही त्यांनी 4 मार्च 1990 रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नंतर तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांचं सरकार कोसळल्यानंतर देशात लोकसभा निवडणुका लागल्या. हे वर्ष होतं 1991. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या झाली. पुढे निवडणुका पार पडल्या, निकाल लागला आणि काँग्रेसला 232 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे तेव्हा सर्वाधिक खासदार हे महाराष्ट्रातून निवडून गेले होते, ते म्हणजे एकूण 32 खासदार. आणि महाराष्ट्रात तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणूक पार पडली होती. PV नरसिंहराव यांच्याशी पवारांचे संबंध चांगले होते. पुढे नरसिंहरावांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात येण्याची विनंती केली आणि त्यांच्यासमोर गृह, अर्थ आणि संरक्षण असे पर्याय ठेवले. पवार सांगतात यशवंतरावांनी संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती, म्हणून भावनिक नातंही या खात्याशी होतं, त्यामुळे त्यांनी संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. पर्यायानं महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि 25 जून 1991 रोजी केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. पवार दिल्लीतील संरक्षण मंत्री पदाची सूत्र सांभाळत होते. त्यांना दिल्लीतच राजकारण करायचं होतं, पण 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडली आणि त्याचे पडसाद मुंबईपर्यंत उमटले. त्यामुळेच त्यांना पुन्हा महाराष्ट्रात मुंबईत यावं लागले. या दरम्यान महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. मुंबईत दंगली सुरू झाल्या होत्या. मुंबई वाचवाच्या हाका दिल्लीपर्यंत पोहोचल्या होत्या. हे काही सुधाकरराव नाईकांना झेपेना. शरद पवारांना महाराष्ट्राचा पर्यायाने मुंबईचा अनुभव चांगला. नवीन चेहरा घ्यायचा म्हटलं तर त्याला घडी बसवायलाच वेळ लागायचा, तोपर्यंत मुंबईची राख रांगोळी होऊन जायची. हे टाळण्यासाठी शरद पवार यांना परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रानं मुंबईत पाठवलं आणि 6 मार्च 1993 रोजी शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. पवार त्यांच्या कार्यकाळाला अनिच्छेदन मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं असं म्हणतात.
त्याबाबत स्पष्टीकरणात ते म्हणतात की मनाविरुद्ध अशा दृष्टीने की आता दिल्लीतच राजकीय कारकीर्द करण्याचा निर्धारानं 1991 मध्ये मी राजधानीत गेलो होतो. दिल्लीला जाताना महाराष्ट्राची घडी विस्कटणार नाही अशी व्यवस्था ही लावली होती, पण पुन्हा त्यांना महाराष्ट्रात यावं लागलं. 1995 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या, पण यावेळी काँग्रेसला यश न येता शिवसेना भाजप युतीला यश आलं आणि पवारांनी 14 मार्च 1995 ला मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यांचा चौथ्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ 2 वर्षे 8 दिवस इतका होता. 4 वर्षाची एकूण बेरीज केली तर 6 वर्षे 221 दिवस त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं. पण या 6 वर्षात त्यांनी अनेक उल्लेखनीय निर्णय घेतले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली, त्यांना कर्जमाफी दिली, अन्नधान्य, तेलबिया आणि ऊस उत्पादनासाठी अनेक योजनाही आणल्या. आजही शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची खेळी अजूनही कोणाला ओळखता आलेली नाही. या महाराष्ट्राचे अजूनही तरुण आणि उमेदवाराच्या राजकीय नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि अजूनही असे कोणाकोणाचे राजकीय किस्से ऐकायला तुम्हाला आवडेल? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.